भाइयों सिस्टम फाड़ देंगे. चलो ठीक आहे. कडी तेल घे की तेल सांग सगळं सामान. आज मस्त मी जोरात बनवणार. हॅलो गाईज, यांनी काय केलं ते थांबा सांगते तुम्हाला. पण त्याआधी बघा ना, 4-5 दिवस झाले माझ्या हातामध्ये काय घुसलं आहे आणि इतकं ठसठसत आहे ना, खूप दुखत आहे. काटा आहे बहुतेक. म्हणून आमच्या घराच्या समोरच ते रुईचं झाड आहे, तिथं मी चाललेले घ्यायला. मी खाली गेले तोपर्यंत रियांश पाठम्या लागला मी येणार म्हणून. त्याला म्हणलं चल तू पण ये. मग त्याला पण घेतलं आणि मी चीक घेऊपर्यंत त्याला खाली सोडून दिलं. तो खेळायला लागला आणि मी चीक घेण्यासाठी गेले. हे बघा, हे चीक असतं, हे तोडल्यानंतर इथून चीक निघत असतं. कोणाकोणाला माहिती आहे ते कमेंट करून सांगा. हे मी हातावरती ठेवले. हातामध्ये ठेवलं ना, याला रुई म्हणतात. ठेवलं की ह्यातून एक काटा, म्हणजे काटा किंवा काय पण घुसलं असेल ना, ते बाहेर येतं असं म्हणतात बाबा. माझा पण अनुभव आहे, खूप वेळा मी असं घातलेलं आहे, तर बाहेर आलेलं आहे मऊन. आणि एक काटा निघला नाही तोपर्यंत बघा हा पायात दुसरा काटा घुसला. ह्याच्या माळा राहणार ना मित्रांनो, हीच बोंब असते. बघा ना, कुठे काय काटा घुसेल काय सांगू शकत. वरती बसलेले गप्प, मला याने हाक मारून घेतली. मग खाली येऊन बघते तर काय, यांचं चालू होतं कांदा टमॅटो चिरायचं काम. मॅगीची तयारी चालू होती आणि इथं मुलं बघा कशी मध्ये 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 लुडबुड करत होती. इतकं बारीक कांदा कोथिंबीर एवढं बारीक बारीक चिरायला लागलेत ना, आपल्या बायकांना सुद्धा जमलं नाही मैत्रिणीनं. एवढं बारीक बारीक चिरत आहेत बघा. आणि मला सांगत होते की असं बारीक चिरायचं असतं म्हणून. बरं म्हणलं. बघा त्यांना ही दमवत होती म्हणून त्यांच्या हातात एक एक टमॅटो दिला की दोघं आता खेळत बसलेत. फायनली ते चिरून झाले. हे इथं कसं खेळत बसलेत बघा. कांदा टमॅटो बाकीचं सगळं भाजूपर्यंत ना, हे काय म्हणाले की एखादा डान्स होऊन जाऊ दे. तर बरं म्हणलं. कसा वाटला डान्स ते सांगा. हे बघा तोपर्यंत ह्यांची भांडणं. इथं हे मला मीठ वगैरे विचारत होते. मग मी सांगत होते माझ्याकडे मॅगी फोडण्याचं काम दिलं होतं, मसाला वगैरे फोडण्याचा. या पोरांच्या करामतींना एक झालं की एक चालूच असतं. आता बघा ना, ते खारीचा पुडा फोडला आणि पळायला लागले परत. म्हणून ठेवलेलं वय हे, आता कळालं मला. आगावच आहे सगळं. मी का वेगळं काढून ठेवलंय साईडला. अंड्याची पोळी करायची होती. तर आमच्या फक्त बनवतच नाहीत बरं का, तर बाकी केल्यानंतर जी किचन कट्यावरती घाण वगैरे होती ना, ती सुद्धा स्वच्छ करतात. आणि कुणाकुणाच्या घरी असं असतं कमेंट करून नक्की सांगा. त्यांनी त्यांच्यासाठी अंड्याची पोळी बनवली होती, त्यांना खूप आवडते. तर चला आम्ही खातो मॅगी, या तुम्ही पण मॅगी खायला. आणि आमच्या आहूंची मॅगी बनवलेली कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप आवडली, खूप छान बनलेली. आणि या मॅगी खायला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.